अद्भुत, अफाट, विश्वातील आगळीत चमत्कार म्हणजेच विश्वसंचार या खास बातमीपत्रात मी गौरी सारंग करते तुम्हा सगळ्यांचं स्वागत। एका क्लिकवर जग जवळ आलंय, पण त्यात दडलेली रहस्य अजूनही थक्क करतायत। अशा काही बातम्या ज्या तुम्हाला विचार करायला लावतील आणि अशा काही घटना ज्या तुम्हाला थक्क करतील। विज्ञानाची नवी झेप आणि निसर्गाचे अनोखे रंग। विश्वातील अशाच वेध घेणाऱ्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी सज्ज व्हा। सुरू करूयात आमचं खास बातमीपत्र विश्वसंचार। जगातील सर्वात रहस्यमय आणि ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक असलेल्या ब्रिटनच्या स्टोनहेंज बद्दल एक अतिशय धक्कादायक आणि महत्त्वपूर्ण खुलासा सध्या झालाय। स्टोनहेंजच्या महाकाय दगडांच्या आधी तिथे नक्की काय होतं याचं उत्तर आता पुरातत्व शास्त्रज्ञांना मिळालंय। स्टोनहेंजच्या जवळ चक्क हजारो वर्ष जुने प्राचीन लाकडी खांब सापडलेले आहेत, जे सूर्याच्या स्थितीशी तंतोतंत जुळतायत। काय आहे हे संपूर्ण रहस्य जाणून घेऊयात। जगातील सर्वात गूढ आणि ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक असलेल्या ब्रिटनच्या स्टोनहेंज बाबत आता एक अत्यंत थरारक आणि रंजक खुलासा झालाय। नैऋत्य इंग्लंडमधल्या या प्रसिद्ध दगडी स्मारकाजवळ पुरातत्व शास्त्रज्ञांना 2 प्राचीन लाकडी खांबाचे अवशेष सापडलेले आहेत। ही रचना खुद्द स्टोनहेंजपेक्षाही जुनी असल्याचा दावा केला जातोय। काळानुरूप हे लाकडी खांब जरी कुजले असले तरी जमिनीतील त्यांच्या महाकाय खड्ड्यांनी प्राचीन मानवाच्या एका अद्भुत कौशल्याची साक्ष दिली आहे। संशोधकांच्या मते 5000 वर्षांपूर्वीचे आपले पूर्वज उन्हाळा आणि हिवाळ्यातील अयन दिन अचूकपणे शोधण्यासाठी या खांबांचा वापर करत असत। वेसेक्स आर्किओलॉजीचे प्रमुख पुरातत्व शास्त्रज्ञ फिल हार्डिंग यांनी सांगितलं की मध्य उन्हाळ्यात सूर्य कुठे उगवतो आणि मध्य हिवाळ्यामध्ये तो कुठे मावळतो हे क्षितिजावरील बिंदू शोधण्याची विस्मयकारक क्षमता त्या काळातील लोकांकडे होती। हे मानवाचं एक अभूतपूर्व यश होतं। ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाच्या ताब्यामध्ये असलेल्या बुलफोर्ड गावाजवळील जमिनीवर 2015 पासून सुरू असलेल्या उत्खननात हे यश आलंय। येथे 120 मीटर अंतरावर हे 2 खांब रोवले होते। विशेष म्हणजे या खड्ड्यांमध्ये प्राण्यांची हाडं, मातीची भांडी आणि कोळशाचे अवशेषही सापडलेले आहेत। त्यामुळे स्टोनहेंज हे भव्य स्मारक उभारण्यापूर्वी हे तिथले एक तात्पुरते धार्मिक स्थळ किंवा स्टोनहेंजचाच पहिला प्रारंभिक नमुना असावा असा स्ट्रॉंग अंदाज आहे। सध्या शास्त्रज्ञ यावर अधिक संशोधन करतायत। मानवी इतिहासाची पानं बदलणारा हा अहवाल लवकरच जगात समोर येणार आहे। विचार करा, तुम्ही समोर उभे आहात आणि अचानक तुमच्या समोर 1-2 नाही तर चक्क 14 फुटांचा महाकाय किंग कोब्रा येतो। तोही थेट फणा काढून हल्ला करण्याच्या तयारीत। या नुसत्या कल्पनेनेच अंगावर काटा आलाय ना। नेपाळच्या रौथड जिल्ह्यातून नुकताच असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ समोर आलाय, जिथे एका प्रसिद्ध सर्पमित्रानं आपला जीव मुठीत धरून या मृत्यूशी 2 हात केले। नेमकं काय घडलं या थरारक रेस्क्यूच्या दरम्यान जाणून घेऊयात। निसर्गरम्य नेपाळच्या रौथड जिल्ह्यात नुकतीच एक अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे। जंगलाच्या कुशीमध्ये असलेल्या या भागात एका तब्बल 14 फुटी महाकाय अत्यंत विषारी किंग कोब्रानं थेट मानवी वस्तीमध्ये एंट्री केली। फणा काढून बसलेला आणि समोर येणाऱ्यांवर थेट हल्ला चढवणारा हा काळ समोर पाहून संपूर्ण गावात एकच खळबळ माजली आहे। या महाभयंकर जीवाला पकडण्याचं कठीण आव्हान स्वीकारलं नेपाळचे प्रसिद्ध सर्पमित्र दीपक यांनी। सोशल मीडियावर सध्या हा थरारक रेस्क्यूचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय। व्हिडिओमध्ये दीपक जेव्हा या कोब्राची शेपूट पकडून त्याला बाहेर ओढतायत तेव्हा तो महाकाय नाग प्रचंड वेगानं थेट दीपक यांच्या अंगावर धावून जातो। हा अंगावर शहारे आणणारा प्रसंग पाहून तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या काळजाचा ठोका चुकलाय। अनेकदा हा कोब्रा दीपक यांच्या हातावर जीवघेणे हल्ले करतोय तर कधी चकवा देऊन पुन्हा मागे पळतोय। मृत्यूशी सुरू असलेला हा थरार पाहून आजूबाजूची गर्दी भीतीनं मागे हटली, पण दीपक यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कमालीचा संयम आणि अद्भुत कौशल्य दाखवत अखेर या 14 फुटी किंगला सुरक्षितपणे जेरबंद केलंय आणि जंगलात मुक्त केलं। जगातील सर्वात लांब आणि विषारी असलेल्या या किंग कोब्राच्या रेस्क्यूनं सध्या संपूर्ण सोशल मीडियाचा थरकाप उडवलाय। निसर्गाचा एक असा चमत्कार ज्यानं साऱ्या जगाला थक्क केलाय। तुम्ही कधी ऐकलंय का की एका रात्रीत अथांग समुद्र अचानक गायब झाला आणि तिथं चक्क कोरडी जमीन दिसू लागली? होय, हे अगदी खरंय। एका महाकाय भूकंपानं चक्क जगाचा नकाशाच बदलून टाकलाय। समुद्रानं अनेक वर्षांपासून स्वतःच्या पोटात दडवून ठेवलेलं रहस्य आता जमिनीच्या रूपानं बाहेर आलंय। नेमकं काय घडलंय फिलिपिन्समध्ये जाणून घेऊयात।
नुकताच निसर्गाचा एक असा थरार पाहायला मिळाला ज्यानं जगाचा नकाशाच बदलून टाकलाय. 8 जून 2026 रोजी फिलिपिन्सच्या मिंडानाओ येथील सारंगाणी बेटाजवळ समुद्रात 7.8 तीव्रतेचा एक अत्यंत शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपाचा हादरा इतका भयंकर होता की कैक वर्षापासून पाण्याखाली दडलेला समुद्रतळ अचानक वर आला आणि अथांग समुद्र चक्क मागे हटला. डोळ्यांच्या देखत समुद्राची जमीन कोरडी ठाक पडल्याचं पाहून स्थानिक नागरिकही चक्रावून गेलेत. तिथे सुनामी येणार की काय या भीतीनं लोकांचा थरकाप उडालेला आहे. वैज्ञानिक भाषेत या अवधूत घटनेला कोस्टल अपलिफ्ट म्हणतात. संशोधकांच्या मते हा निसर्गाचा कोप नसून पृथ्वीच्या पोटात दडलेल्या टेक्टोनिक प्लेट्सची सर्वात घातक हालचाल आहे. जेव्हा 2 महाकाय प्लेट्स एकमेकांवर आदळतात तेव्हा सर्वात विध्वंसक समजला जाणारा थ्रस्ट फॉल्ट निर्माण होतो. यात एक प्लेट दुसऱ्या प्लेटच्या थेट वर जाते, ज्यामुळे समुद्रतळ अचानक वर उचलला जातो. फिलिपिन्सच्या फिवोल्कस संस्थेनेही याला दुजोरा दिलेला आहे. सुनामीचा धोका नसला तरी पृथ्वीच्या या महाबदलानं सगळ्या जगाला थक्क केलाय. जग जवळ येत आहे आणि सीमेपलीकडच्या घटनांचे पडसाद हे प्रत्येकावर होत आहेत. अशाच जागतिक स्पंदनांचा मागोवा आपण आपल्या विश्वसंचार मध्ये घेतलाय. पुन्हा भेटूयात नव्या घडामोडींसह नव्या भागात, कारण विश्वाच्या या बदलत्या प्रवाहात तुम्हाला अपडेट ठेवणं हाच आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे पाहत रहा विश्वसंचार, फक्त पुढारी न्यूजवर.